सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे। परीक्षा शुल्क वाढवल्यामुळे हे विद्यार्थी आक्रमक झाले आणि त्यांनी थेट आंदोलन केलेलं आहे। पुणे विद्यापीठात आपण बघतोय परीक्षा शुल्क वाढवल्यामुळे हे विद्यार्थी आक्रमक झाले आणि त्यांनी गेटजवळ जमत यावेळेस जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। आंदोलन केलेलं आहे। गेटवरच या विद्यार्थ्यांनी चढून आपण बघतोय की जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। अक्षय, काय अधिकची माहिती? विद्यार्थी आंदोलन करतायत। अक्षय, आपण बघतोय पुण्यामध्ये विद्यापीठाच्या बाहेरच विद्यार्थी हे आंदोलन करतायत, बातचीत करतायत पोलिसांसोबत। काय नेमकं घडतंय, काय अधिक सांगाल? निश्चितपणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात NSUIचं आज आंदोलन सध्या या परिसरात सुरू आहे आणि या विद्यार्थ्यांची सगळ्यांची एकच मागणी आहे की विद्यापीठाने परीक्षा शुल्कात वाढ केल्यानंतर शासनाच्या विरोधात हे सगळं आंदोलन आहे। त्यामुळे लवकरात लवकर जे शुल्क वाढ, परीक्षेचं शुल्क वाढ जे विद्यापीठाने केलेलं आहे ते त्वरित मागं घ्यावं एवढीच या विद्यार्थ्यांची मागणी आहे। हा आरोप जो आहे तो सगळा NSUI कडनं करण्यात येतोय की विद्यार्थ्यांची शुल्क वाढ हा अतिशय गांभीर्याचा प्रश्न विद्यार्थ्यांना आहे आणि त्या सगळ्याबाबतच्या विद्यार्थ्यांच्या खिशाला मोठी चाचणी बसते। त्यामुळे कुठलंही शुल्क जे आहे ते जे मोठ्या प्रमाणावर वाढू नये आणि तात्काळ या विद्यापीठ प्रशासनाने शुल्क वाढ जी केलेली आहे ती त्वरित मागे घ्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे। आणि त्याच निमित्ताने हे सगळे विद्यार्थी आज जे आहेत ते आंदोलन करतात आणि त्यांच्या आंदोलनाला यश येतं का? विद्यापीठ काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।